वेलकम स्टुडंट्स टू माय यूट्यूब चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की शिअर स्ट्रेंथ म्हणजे काय, त्याचे डिफिनेशन्स बघितलेले, कोहेजन, इंटरनल अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन, हे सगळं स्टडी केलेलं. ठीक आहे. तर ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुलम इक्वेशन. ऑलरेडी आपण मोर्स कुलमचा जो ग्राफ आहे तो बघितलेला, स्ट्रेस स्ट्रेन कर्व व्हर्सेस, त्याच्यामध्ये आपण कुलमचं ग्राफ बघितलेला. मग ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुलम इक्वेशन काय आहे. ठीक आहे. तर शिअर स्ट्रेंथ, कोहेजन हे फार महत्त्वाचे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत कुलम इक्वेशनसाठी. कुलम इक्वेशनचे हे पॅरामीटर्स आहेत: शिअर स्ट्रेंथ, कोहेजन. कोहेजन म्हणजेच स्ट्रेंथ गेन फ्रॉम द आयोनिक बॉन्ड बिटवीन ग्रेन पार्टिकल्स. कोहेजन म्हणजेच काय, जे पार्टिकल्स असतात, जे पार्टिकल्स एकमेकांना अट्रॅक्ट करतात ड्यू टू द आयोनिक बॉन्ड, बरोबर. आणि त्याच्यामुळे जी स्ट्रेंथ असते आपल्या सॉईलमध्ये तिला आपण कोहेजन म्हणतो. आणि ही जी शिअर स्ट्रेंथ असते ना, तर ही शिअर स्ट्रेंथ कोहेजनमुळे असते आपल्या सॉईलमध्ये. आणि त्याला दुसरं एक महत्त्वाचं रिझन असतं, शिअर स्ट्रेंथ ही आणखीन कशामुळे असते, तर अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन. म्हणजेच आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं इंटरनल फ्रिक्शन, दोघांमध्ये नॉर्मल फोर्स आणि शिअर फोर्समध्ये दोघांमध्ये जे इंटरलॉक असतं दोन पार्टिकल्समधलं किंवा नंबर ऑफ पार्टिकल्समधलं जे इंटरलॉक असतं, त्या इंटरलॉकमुळे काय होतं, त्या दोघांमध्ये फ्रिक्शन फोर्स ॲक्ट होत असतो. आणि त्या फ्रिक्शनल जेवढं रेझिस्टन्स असेल त्या सॉईल पार्टिकलमध्ये, तेवढं फ्रिक्शनल रेझिस्टन्स फोर्स हा जास्त असतो सॉईल ग्रेनमध्ये. आणि मग जेवढा फ्रिक्शन रेझिस्टन्स जास्त असेल तेवढी त्या सॉईलची शिअर स्ट्रेंथ असणार. ठीक आहे. आणि मग हेच पॅरामीटर्स आहेत कुलम इक्वेशनमध्ये. दुसरी गोष्ट, शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल नेक्स्ट आहे. तर सॉईलची जी प्रॉपर्टी आहे शिअर स्ट्रेंथ, ते तिचे काही पॉईंट्स या ठिकाणी डिस्कस केलेत. सॉईल कॅनॉट रेझिस्ट टेन्शन, कॅनॉट रेझिस्ट कॉम्प्रेशन, बट इट कॅन रेझिस्ट शिअर स्ट्रेंथ. शिअर, ओके, ही महत्त्वाची प्रॉपर्टी आहे सॉईलची. ती टेन्शन रेझिस्ट करू शकत नाही, कॉम्प्रेशन रेझिस्ट करू शकत नाही, पण तिचं स्लायडिंग जी ॲबिलिटी आहे, ती स्लायडिंगची जी आहे, स्लायडिंग फोर्स जो आहे तो ती रेझिस्ट करू शकतो. त्याची ती ॲबिलिटी आहे तिच्यामध्ये, तिलाच आपण शिअर स्ट्रेंथ म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्सेसिव्ह कॉम्प्रेशन फेल्युअर ऑकर्स इन द फॉर्म ऑफ शिअरिंग अलॉंग द इंटरनल सरफेस विदिन द सॉईल. स्ट्रक्चरल स्ट्रेंथ ऑफ सॉईल इज इक्वल्स टू एफ, विच इज डिनोटेड बाय एफ. स्ट्रक्चरल स्ट्रेंथ म्हणजेच सॉईलची जर स्ट्रक्चरल स्ट्रेंथ म्हणायची असेल तर ती कोणती असते सॉईलची स्ट्रक्चरल स्ट्रेंथ, तर ती असते शिअर स्ट्रेंथ सॉईलची. ठीक आहे. मग ही जी सॉईलची शिअर स्ट्रेंथ आहे ती कशासाठी महत्त्वाची आहे बघा, आपल्याला डिटरमाइन करणं का गरजेचं आहे. फाउंडेशन डिझाईन करण्यासाठी, लॅटरल अर्थ प्रेशर कॅल्क्युलेशन करण्यासाठी, स्लोप स्टॅबिलिटी ॲनालिसिस करण्यासाठी सॉईलची काय शिअर स्ट्रेंथ आहे ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग ही शिअर स्ट्रेंथ इन्व्हेस्टिगेट कशी केली जाते, मग सॉईलची शिअर स्ट्रेंथ कशी फाइंड आउट केली जाते, तर त्याच्यामध्ये ह्या नंबर ऑफ टेस्ट इथं मेन्शन केलेले आहे. त्यामध्ये येतं अनकन्फाईन्ड कॉम्प्रेशन टेस्ट, डायरेक्ट शिअर टेस्ट, ट्रायॅक्शियल कॉम्प्रेशन टेस्ट, वॅन शिअर टेस्ट, स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट आणि पेनिट्रोमीटर टेस्ट. त्यामध्ये आपल्याला डिप्लोमा लेवलला आहे डायरेक्ट शिअर टेस्ट, व्हॅन शिअर टेस्ट. डायरेक्ट शिअर आणि व्हॅन शिअर ह्या दोन टेस्ट आपल्याला डिप्लोमा लेवलला स्टडी करण्यासाठी आहेत. ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा या स्लाईडमध्ये एक दोन एक्स्ट्रा मेथड ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत शॉर्टकटमध्ये, शॉर्ट फॉर्म्समध्ये. ठीक आहे. बघूया वन बाय वन. तर सगळ्यात पहिलं येतं अनकन्फाईन्ड कॉम्प्रेशन टेस्ट. ह्यामध्ये काय केलं जातं मग बघा, अनकन्फाईन्ड कॉम्प्रेशन टेस्ट म्हणजेच काय, थोडक्यात ते कॉम्प्रेशन टेस्ट आहे म्हणजेच काय, त्या सॉईल सॅम्पलवरती कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला जातो. बघा, हे दोन फोर्सेस ॲक्ट होत आहेत टुवर्ड्स इच अदर, म्हणजेच थोडक्यात काय, कॉम्प्रेशन फोर्स ॲक्ट होतोय टॉपला आणि बॉटमला. आणि सॉईल स्पेसिमन एका मोल्डमध्ये त्या सॉईल स्पेसिमनला भरलेलं आहे, बरोबर. अनकन्फाईन्ड कॉम्प्रेशन टेस्ट, आणि हिच्यावरती लोड अप्लाय करून मग काय केला जातो, तिची स्ट्रेंथ जी आहे ती डिटरमाइन केली जाते. कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केल्यानंतर जेव्हा ती सॉईल फेल होईल त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, तिची कॉम्प्रेसिव्ह शिअर स्ट्रेंथ म्हणतो. ठीक आहे.
पुढचे येते डायरेक्ट शेअर टेस्ट. तर डायरेक्ट शेअर टेस्टमध्ये काय असतं बघा, एक शेअर बॉक्स असतो. अशा पद्धतीचा तो स्क्वेअर टाईप असतो शेअर बॉक्स. तो शेअर बॉक्स बरोबर होरिझॉन्टली मिडलला 2 पार्टमध्ये डिव्हाइड झालेला आहे, बरोबर. म्हणजे त्याचे 2 भाग असतात होरिझॉन्टलमध्ये. मग काय केलं जातं, जो लोअर बॉटम पार्ट आहे त्याच्यावरती सॉइल स्पेसिमन तयार करून, सॉइल स्पेसिमनचं पॅट, थोडक्यात बॉक्स किंवा एक वडी म्हणू शकतो आपण, वडी कॉम्पॅक्ट करून काय केली जाते, त्या बॉक्समध्ये प्लेस केली जाते. आणि नंतर हाफ पार्ट जो आहे त्या बॉक्सचा, शेअर बॉक्सचा जो हाफ पार्ट आहे तो काय केला जातो, वरती लावला जातो, फिक्स्ड केला जातो रिमेनिंग पोर्शन. आणि मग हा जो बॉक्स आहे तो डायरेक्ट शेअर टेस्टचं जे ॲपरेटस आहे त्याच्यावरती ठेवलं जातं. हा बॉक्स ठेवल्यानंतर त्या बॉक्सला काय केलं जातं, वरतून नॉर्मल लोड अप्लाय केला जातो आणि 2 बाजूला किंवा एका बाजूला काय केला जातो, शिअर फोर्स अप्लाय केला जातो. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याचं लोडिंगचे अरेंजमेंट असते डायरेक्ट शेअर टेस्ट ॲपरेटसचे. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपला जो सॉइल सॅम्पल आहे, मग काय होणार, हा जो नॉर्मल लोड अप्लाय होतोय आणि हा शिअर फोर्स जेव्हा वाढेल, सॉइलची जेवढी कॅपॅसिटी असेल तोपर्यंत हा शिअर फोर्स तो काय करेल, रेजिस्ट करेल. आणि शिअर फोर्स जर सॉइलच्या कॅपॅसिटीपेक्षा जर इन्क्रीज झाला तर काय होतं, मग हे जे 2 बॉक्स आहेत, वेगवेगळे 2 भाग आहेत, बरोबर, हा पार्ट 1 आणि हा पार्ट 2, तर हे 2 काय होतात, 2 पार्ट एकमेकांवरती स्लाइड होतात आणि सॉइल स्पेसिमन हा मधोमध बरोबर काय होतो, ब्रेक होतो, बरोबर. आणि मग सॉइल पॅडचे काय होतात, 2 भाग होतात. आणि जेव्हा सॉइल आपली अशी फेल होईल, अशा पद्धतीने त्या स्टेजला जो काही फोर्स असेल तिने रेजिस्ट केलेला, तो फोर्स किंवा तो शेअर फोर्स म्हणजेच काय असणार, सॉइलची ती शेअर स्ट्रेंथ असणार. अशा पद्धतीने शेअर स्ट्रेंथ जी आहे सॉइलची ती कॅल्क्युलेट केली जाते डायरेक्ट शेअर टेस्टने. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी बघा, अशा नंबर ऑफ टेस्ट कंडक्ट केल्या जाणार एका म्हणजे सॉइल सॅम्पल्सवरती. आणि मग नंबर ऑफ प्लॉट्स आपल्याला मिळणार, बरोबर, नंबर ऑफ पॉईंट्स मिळणार, नॉर्मल स्ट्रेस आणि त्याच्या करस्पॉन्डिंग शेअर स्ट्रेस काय होतं फेल्युअरला. मग ते नंबर ऑफ पॉईंट्स मिळाल्यानंतर आपण काय करणार, मग एन्व्हलप ड्रॉ करणार, ते आपलं फेल्युअर एन्व्हलप असेल. आपल्याला स्ट्रेट लाईन मिळेल आणि मग ते 2 किंवा 3 जेवढे काही नंबर ऑफ रिडिंग्स तुम्ही घेणार, ते नंबर ऑफ रिडिंग्स तुम्ही ह्या ग्राफवरती प्लॉट करणार. ग्राफ कशाचं प्लॉट करणार तुम्ही, नॉर्मल स्ट्रेस वर्सेस शिअर स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेस म्हणजेच काय बघा, नॉर्मल स्ट्रेस कसं काय, हा जो आपण नॉर्मल लोड अप्लाय करतोय तो, बरोबर. नॉर्मल लोड आपण काय करणार, जे वजन असतं, वजनाचे जे ठोकळे असतात 1 किलो 2 किलोचे, ते काय करणार आपण नॉर्मल लोड म्हणजे तिथं त्या ठिकाणी अप्लाय करणार. मग जेवढं तुम्ही पहिल्यांदा नॉर्मल लोड अप्लाय करणार आणि हा इकडून शिअर फोर्स अप्लाय करणार आहे आणि त्या लोडला डिवायडेड बाय एरियाने जर केलं, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सॉइल सॅम्पल, त्याच्या एरियाने जर डिवाइड केलं तर तुम्हाला माहिती आहे लोड पर युनिट एरिया काय होतो, स्ट्रेस तयार होतो, बरोबर. स्ट्रेसची डेफिनेशन होते. मग नॉर्मल लोड पर युनिट एरिया म्हणजेच काय झालं, नॉर्मल स्ट्रेस, आणि शिअर फोर्स पर युनिट एरिया काय झाला, शिअर स्ट्रेस. मग अशा पद्धतीने तुम्ही काय करणार, त्या प्रॅक्टिकलला, त्या ऑब्झर्वेशनच्या प्रॅक्टिकलला जो काही नॉर्मल लोड आणि शिअर स्ट्रेस असेल फेल्युअरच्या वेळेस, तो पहिला पॉईंट प्लॉट करणार. मग असे नंबर ऑफ प्रॅक्टिकल्स तुम्ही कंडक्ट करणार वेगवेगळ्या नॉर्मल लोडसाठी आणि शिअर फोर्ससाठी. मग जेवढे काही तुम्ही प्लॉट्स करणार तेवढे पॉईंट्स प्लॉट करायचे आणि त्यात मॅक्झिमम पॉईंट्समधून स्ट्रेट लाईन जाईल अशा पद्धतीने पॉईंट्स चूज करायचे आणि त्यातून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. ती स्ट्रेट लाईन म्हणजे आपली फेल्युअर एन्व्हलप असतो आपल्या सॉइलचा, बरोबर. आणि मग ती स्ट्रेट लाईन वाय ॲक्सिसला ज्या पॉईंटला टच होईल तो पॉईंट म्हणजेच काय असणार आपला, तिथून काय मोजतो आपण, कोहेजन मिळतो. कोहेजन मोजतो 0 ॲक्सिसवरनं, म्हणजे ओरिजिनपासून तेवढं आपलं कोहेजन असतं. आणि ती लाईन होरिझोंटल सोबत जो काही अँगल करेल तो अँगल म्हणजेच काय असणार आपला, अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन सॉइलचा. मग ह्या ग्राफवरून मग काय केलं जातं, तर डायरेक्ट शेअर टेस्टचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले जातात. ठीक आहे. तो प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेला आहे. एक्झाम्पल बघा, प्रॉब्लेम आहे हा डायरेक्ट शेअर टेस्टवरती.
A series of direct shear tests was performed on a soil sample. Each test was carried out until the soil specimen experienced shear failure. The test data are listed next. What is soil's cohesion and angle of internal friction? मी जसं सांगितलं आत्ता तशा पद्धतीने टेस्ट कंडक्ट केल्या गेल्या. 3 सॅम्पल तयार केले गेले. प्रत्येक सॅम्पल हे फेल होईपर्यंत काय केलं, त्याच्यावरती नॉर्मल फोर्स आणि शिअर फोर्स अप्लाय केलं गेलं. बरोबर. आणि मग नॉर्मल फोर्स आणि शिअर फोर्स कोणता, जेव्हा ते सॉइल स्पेसिमन फेल होईल तेव्हा जो काही फोर्स असेल तो शिअर फोर्स म्हणजे काय असणार, शिअर स्ट्रेस असणार. बरोबर. मग अशी इथं ह्या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये किती ऑब्झर्वेशन घेतले गेले, 3. मग त्याच्या करस्पॉन्डिंग नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस दिलेला आहे. मग याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, कोहेजन आणि अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन. मग फाय आणि कोहेजनला डिनोट केलं जातं सी ने आणि अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शनला डिनोट केलं जातं फाय ने. ह्या सिम्बॉलला म्हणायचं फाय, FI. ठीक आहे, फाय. मग सी आणि फाय आपल्याला डिटरमाइन करायचा, तर आपल्याला हा ग्राफने प्लॉट करावा लागतो. बरोबर. मग ग्राफने कसं प्लॉट करणार बघा. मग ग्राफ काय प्लॉट करणार आपण, काय वर्सेस काय, नॉर्मल स्ट्रेस वर्सेस शिअर स्ट्रेस. ठीक आहे. मग नॉर्मल स्ट्रेसला डिनोट करतो आपण सिग्माने आणि शिअर स्ट्रेसला डिनोट करतो आपण टाऊने. बरोबर. मग जो काही आता नॉर्मल स्ट्रेस, सपोज ह्या ठिकाणी पॉईंट आला, नॉर्मल स्ट्रेस आहे ह्या ठिकाणी आणि त्याच्या करस्पॉन्डिंग शिअर स्ट्रेस आहे इथे. अशा पद्धतीचा हा पहिला पॉईंट मिळाला आपल्याला पहिल्या ऑब्झर्वेशनचा. मग दुसऱ्या पॉईंट कसं 926 तर त्याच्या पुढे असेल आणि 1605 इथून आपण प्लॉट केला, हा दुसरा प्लॉट मिळाला आपल्याला, दुसरा पॉईंट. तिसरं ऑब्झर्वेशन आपण प्लॉट केलं, सपोज तो पॉईंट मिळाला आपल्याला ह्या ठिकाणी. ठीक आहे. मग यातून पास होणारी काय केली आपण, एक लाईन ड्रॉ केली, स्ट्रेट लाईन. ती ज्या पॉईंटला टच होईल वाय ॲक्सिसला तिथून ओरिजिन पासून काय करायचं, डिस्टन्स मेजर करायचं, ते म्हणजे काय झालं, सी व्हॅल्यू. बरोबर. आणि फाय कसं मोजणार, तर याला काय करायचं, स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, होरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची एक्स ॲक्सिसला आणि तिच्यापासून काय करायचं, जो काही आपलं जे प्रो सर्कल असतं तर त्या प्रो सर्कलच्या मदतीने आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो व्हॉट इज द अँगल. बरोबर. अँड दॅट अँगल इज नोन ॲज अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन. अशा पद्धतीने हे काय झालं, सी आणि फायच्या व्हॅल्यू आपण विथ द हेल्प ऑफ ग्राफ काय केलं, आपण फाइंड आउट केलं. दुसरी एक मेथड काय असू शकते, सगळ्यांना माहिती कुलम्स लॉ काय आहे, टाऊ इज इक्वल्स टू सी प्लस सिग्मा टॅन फाय. आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं. हे जनरल इक्वेशन आहे आपलं. बरोबर. टाऊ इज इक्वल्स टू सी प्लस सिग्मा टॅन फाय हे कोणतं इक्वेशन आहे, कुलम्स इक्वेशन. मग ह्या कुलम्सनुसार आपल्याला टाऊ माहिती आहे पहिल्या सॅम्पलचं. बरोबर. पहिल्या सॅम्पलचं टाऊ आणि सिग्मा व्हॅल्यू माहिती आहे, टाऊ आणि सिग्मा माहिती आहे. मग 3 सॅम्पलपैकी कोणतेही 2 ऑब्झर्वेशन घ्यायचे. 2 ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर आपल्याला 2 इक्वेशन मिळतील सी आणि फायच्या टर्म्समध्ये. मग 2 अननोन आहे. मग सायमल्टेनियस इक्वेशननी हे 2 इक्वेशन जर सॉल्व केले तर तुम्हाला सी आणि फायची सुद्धा कॅल्क्युलेटरच्या साह्याने काय करू मिळेल, सी आणि फायची व्हॅल्यू मिळून जाईल. थोडक्यात काय सांगायचंच ठरलं तर बघा, आता टाऊ इज इक्वल्स टू सी प्लस सिग्मा टॅन फाय हे जनरल इक्वेशन. बरोबर. मग कोणतेही 3 ऑब्झर्वेशनपैकी कोणतेही 2 ऑब्झर्वेशन घ्या, त्याच्यामध्ये ते ऑब्झर्वेशन काय करा, ह्या इक्वेशनमध्ये टाका, 2 इक्वेशन तुम्हाला मिळतील. मग सपोज आपण सॉल्व करण्यासाठी घेऊ पहिलं आणि तिसरं ऑब्झर्वेशन घेऊ. ठीक आहे. मग नॉर्मल स्ट्रेस म्हणजेच काय, सिग्मा आणि शिअर स्ट्रेस म्हणजेच काय, टाऊ. मग पहिल्या ऑब्झर्वेशनमध्ये टाऊ काय आहे, 1522. मग आपलं इक्वेशन काय होईल, पहिलं 1522 इज इक्वल्स टू सी प्लस सिग्मा काय आहे त्याच्या करस्पॉन्डिंग 604 टॅन फाय. हे झालं पहिलं इक्वेशन. ठीक आहे. आता दुसरं इक्वेशन तिसऱ्या ऑब्झर्वेशनवरून घेऊ. त्याचं टाऊ काय आहे व्हॅल्यू 1720. मग दुसरं इक्वेशन झालं 1720 इज इक्वल्स टू सी प्लस सिग्मा काय आहे त्याच्या करस्पॉन्डिंग 1248 प्लस इंटू टॅन फाय. हे झालं दुसरं इक्वेशन. बरोबर. मग हे 2 इक्वेशन मिळाले आपल्याला. 2 इक्वेशनमध्ये 2 अननोन आहेत. 2 अननोन कोणते, सी आणि फाय. मग 2 अननोन सॉल्व करण्यासाठी आपल्याला 2 इक्वेशन गरजेचे असतात. मग आपण हे 2 इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे, तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये स्टडी केलं असाल, सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व करायचे, कॅल्सीच्या माध्यमाने सुद्धा आपण हे सॉल्व करू शकतो. मग सी आणि फायच्या व्हॅल्यूज आपण सायमल्टेनियस इक्वेशनच्या मदतीने काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो.
असे 2 मेथड्स आहेत मग सी आणि फाय व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला एम सी क्यू जो आहे फायनल एक्झामला तो विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीचं डायरेक्ट शेअर टेस्टवरती तुम्हाला एक्झाम्पल असणार. ठीक आहे. तर हा जो कॅल्सीने आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे 2 सायमल्टेनियस इक्वेशन तयार करून, अशा पद्धतीनेच तुम्हाला विचारलं जाणार. कारण ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करत असताना तुम्हाला काही ग्राफ वगैरे काढता येणार नाही. ग्राफवरून तुम्हाला सी आणि फायची व्हॅल्यू काढता येणार नाही. त्यामुळं तुम्हाला हा ऑप्शन असणार. कॅल्सीच्या मदतीने तुम्ही इक्वेशन करायचे तयार 2, टाऊ आणि सिग्माच्या व्हॅल्यू टाकायच्या कोणत्याही 2 ऑब्झर्वेशनच्या 2 इक्वेशन तयार करायचे आणि ते 2 इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशनच्या मदतीने सॉल्व्ह करायचे आणि सी आणि फायच्या व्हॅल्यू काय करायच्या फाइंड आउट करायच्या. ठीक आहे. पुढे येतं ट्रायॲक्सियल कॉम्प्रेशन टेस्ट. बघा, ह्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, रबर मेम्ब्रेन जो असतो त्या रबर मेम्ब्रेनमध्ये सॉइल स्पेसिमन हा रॅप केला जातो. आणि मग आता ट्रायॲक्सियल कॉम्प्रेशन टेस्ट का म्हटले, कारण तिन्ही बाजूनी याला काय केलं जातं, प्रेशर अप्लाय केलं जातं. आता बघा, हा जो सॉइल स्पेसिमन आहे तो एका चेंबरमध्ये फिल केलेला आहे आणि त्या चेंबरमध्ये सगळीकडून पाणी आहे. बघा, डायरेक्ट शेअर टेस्टमध्ये पाणी नव्हतं, बरोबर, आणि त्याच्या अगोदर अनकन्फाईन कॉम्प्रेशन टेस्ट होती त्याच्यामध्ये काही पाणी नव्हतं. आता हा जो तिसरी मेथड आहे यामध्ये पोर वॉटर कन्सिडर करतो आपण, की पोर वॉटर प्रेशर सुद्धा आपल्या सॉइलवरती अप्लाय होतो अशा पद्धतीने. ठीक आहे. ह्या ठिकाणी पोर वॉटरचं कन्सिडरेशन केलेलं आहे. मग काय केलेलं आहे, सॉइल सॅम्पल हा चेंबरमध्ये एका रबर मेम्ब्रेनमध्ये भरलाय, तो एका चेंबरमध्ये टाकलाय आणि त्या चेंबरमध्ये काय केलंय, चारी बाजूला पाणी आहे आता त्याच्या, बरोबर. आणि मग पोर वॉटर प्रेशर जो काही फोर्स अप्लाय करणार आहे आपल्या सॉइल सॅम्पलवरती त्याला डिनोट केलं आहे S3ने, S3. आणि S3लाच म्हटलं जातं मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. S3ला म्हटलं जातं मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. आणि जो मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस असतो तो म्हणजे नॉर्मल स्ट्रेस असतो आपला सिग्मा. ठीक आहे. मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि मायनर प्रिन्सिपल स्ट्रेसेस असे 2 असतात प्रिन्सिपल स्ट्रेसेस, लक्षात असू द्या. मग पोर वॉटरमुळे जो काही प्रेशर अप्लाय होणार आहे आपल्या सॉइल सॅम्पलवरती त्याला म्हटलं जातं S3ने. ठीक आहे. मग पुढे बघा, मग हा मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस चारी बाजूने ॲक्ट होणार आणि नॉर्मल लोड जो आहे त्याला आपण म्हटलं जातं व्हर्टिकल लोड. तर व्हर्टिकल लोड हा वरतून आणि खालतून अप्लाय केला गेला आहे, ज्याला डेव्हिएशन लोड पण म्हटलेलं आहे ट्रायॲक्सियल कॉम्प्रेशन टेस्टमध्ये. ठीक आहे. त्याला डेल्टा Fने दाखवलेलं आहे या डायग्राममध्ये. मग अशा मग कुठपर्यंत मग तो जो लोड आहे तो अप्लाय करायचा व्हर्टिकल लोड, जोपर्यंत आपला सॉइल सॅम्पल जे आहे तो जोपर्यंत फेल होत नाही तोपर्यंत. आणि ज्या पॉईंटला फेल होईल त्या पॉईंटला जो काही शिअर स्ट्रेस असेल तो काय असेल, आपल्या सॉइलची शिअर स्ट्रेंथ असणार. अशा पद्धतीने मग मेजर केलं जातं. ठीक आहे. बघा, इथं ह्या ठिकाणी दिले S3 म्हणजेच मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि हा जो व्हर्टिकल लोड आपण अप्लाय करतोय त्याला म्हटलं जातं डेव्हिएटर स्ट्रेस ॲट फेल्युअर ॲक्सिस, बरोबर. आणि तो कसा काढतो आपण, लोड ॲट फेल्युअरच्या वेळेस जो काही लोड असेल त्याला डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सॉइल सॅम्पल, त्याच्यावरून आपल्याला डेव्हिएटर स्ट्रेस मिळेल. ठीक आहे. मग हे 2 स्ट्रेस मिळाले, मग त्याच्यावरून आपण मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस कसा काढणार बघा. मग कारण आपलं इक्वेशन काय आहे, टाऊ इज इक्वल्स टू C प्लस सिग्मा टॅन फाय. मग सिग्मा म्हणजे आपला मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आहे, बरोबर. आणि अप्लाय करत असताना आपण अप्लाय काय केलेलं आहे त्या सॉइल सॅम्पलवरती, मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस अप्लाय केला आणि डेव्हिएटर स्ट्रेस अप्लाय केलेला आहे, बरोबर. मग ह्या दोघांवरून आपण मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस कसा काढणार बघा. मग S1 मेजर प्रिन्सिपल स्ट्रेसला डिनोट केलं जातं सिग्मा 1ने. आता ह्या डायग्राममध्ये S1ने डिनोट केलेलं आहे. मग S1 इज इक्वल्स टू काय, S3 प्लस DP. S3 म्हणजेच काय, मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस जो काय असेल पोर वॉटर प्रेशर, आणि प्लस DP म्हणजेच डेव्हिएटर स्ट्रेस जो आपण व्हर्टिकल लोड अप्लाय केला होता तो, त्याला डिवायडेड बाय सॉइल सॅम्पलचा क्रॉस सेक्शनल एरिया, त्याच्यावरून आपल्याला डेव्हिएटर स्ट्रेस मिळेल.
आणि मग हे दोन स्ट्रेसेस ॲडिशन केली तर आपल्याला सिग्माची व्हॅल्यू मिळेल, सिग्मा 1ची व्हॅल्यू मिळेल आणि ती मग आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकून सी आणि फायची व्हॅल्यू काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. जसं आपण डायरेक्ट शेअर टेस्टमध्ये केलं, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घ्यायचे आणि मग कोणते 2 ऑब्झर्वेशन उचलायचे आणि त्याच्यातून 2 इक्वेशन तयार करायचे, तशाच पद्धतीने आपण याचं सुद्धा करू शकतो आणि मग सी आणि फायची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. मग बघा, जेव्हा आपण नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस प्लॉट करत असतो तेव्हा मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस हे ट्रायॲक्सियल कॉम्प्रेशन टेस्टच्याच रिलेटेड असतात, लक्षात असू द्या. मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस हे या टेस्टशी रिलेटेड येतात. मग फर्स्ट टेस्टला काय झालेलं आहे, फर्स्ट टेस्टला सपोज सॉइल सॅम्पल फेल झालेला आहे, तर मग त्यावेळेस बी म्हणजे आपलं मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस सिग्मा 1 आणि एची जी व्हॅल्यू म्हणजे ती सिग्मा 3 म्हणजे मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. ठीक आहे. बी म्हणजे सिग्मा 1 म्हणजे मेजर प्रिन्सिपल स्ट्रेसची व्हॅल्यू आणि ए म्हणजे ओरिजिनपासून एचं जेवढं डिस्टन्स असेल ते म्हणजे आपलं मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस सिग्मा 3. बरोबर. मग सिग्मा 3 आणि सिग्मा 1ची जी काही व्हॅल्यू असेल त्याच्यावरून आपण एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे. ते सर्कलला म्हटलं जातं मोहर कुलम एनव्हलप. काय म्हटलं जातं त्याला, मोहर कुलम सर्कल. कोणतं सर्कल म्हटलं जातं त्याला, मोहर कुलम सर्कल म्हटलं जातं. मग ही झाली पहिल्या टेस्टचं सर्कल. बरोबर. मग हे सिग्मा 1 आणि सिग्मा 3च्या व्हॅल्यू कोणत्या आहेत, ज्यावेळेस आपलं ती टेस्ट फेल होईल त्यावेळची व्हॅल्यू. ठीक आहे. आता पुढे बघा, सेकंड टेस्टला आपल्याला दुसरी व्हॅल्यू मिळाली सिग्मा 3 आणि सिग्मा 1ची. सीला आता सेकंड टेस्टला हा सिग्मा 3 असेल आणि डीला सिग्मा 1 असेल, मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. मग त्याच्यावरून आपण जो सर्कल ड्रॉ केला, तो जो डायमीटर मिळालेला आहे आपण सिग्मा 1 आणि सिग्मा 3 मधले जे डिस्टन्स आहे तो झाला त्या मोहर कुलम सर्कलचा डायमीटर. त्याच्यावरून आपण सर्कल प्लॉट केला आणि तो सर्कल म्हणजेच काय झालं, मग मोहर कुलम सर्कल ॲट द फेल्युअर. आणि मग बघा, जेवढे काही सर्कल्स तुम्हाला जेवढे काही व्हॅल्यू मिळतील फेल्युअरला, तुम्ही जेवढे काही सर्कल्स प्लॉट करणार, जेवढे काही नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स मिळतील तुम्हाला, ते सगळे सर्कल्स वरून जेव्हा एक टँजंट जाईल, ती टँजंट म्हणजे काय असणार, तुमची स्ट्रेंथ एनव्हलप. आलं लक्षात. पहिलं तुम्ही त्या सॉइल सॅम्पलवरती पहिली टेस्ट केली फेल्युअरपर्यंत, तेव्हा तुम्हाला एक सिग्मा 1 आणि सिग्मा 3ची व्हॅल्यू मिळाली. मग तुम्हाला त्या सिग्मा 1 सिग्मा 3ची व्हॅल्यू ह्या ग्राफवरती प्लॉट केल्यानंतर तुम्हाला एक सर्कल मिळालं. मग असे तुम्ही नंबर ऑफ टेस्ट कंडक्ट केले त्या सॉइल सॅम्पलवरती. मग तुम्ही जेवढे नंबर ऑफ टेस्ट कंडक्ट करणार तेवढे नंबर ऑफ तुम्हाला काय मिळतील, वेगवेगळे सिग्मा 1 आणि सिग्मा 3च्या व्हॅल्यू मिळतील, सिग्मा 3 आणि सिग्मा 1. बरोबर. आणि मग सिग्मा 3 सिग्मा 1 नुसार तुम्ही काय करणार, तेवढे तुम्हाला नंबर ऑफ काय मिळतील, सर्कल मिळतील. जेवढे तुम्हाला सर्कल मिळतील ते सगळेचे सर्कल, त्या सगळ्या सर्कलमधून जी टँजंट पास होईल तिच्यावरून तुम्हाला काय मिळणार, मग एक एनव्हलप मिळेल, म्हणजे स्ट्रेट लाईन मिळेल. आणि ती स्ट्रेट लाईन म्हणजेच आपण काय म्हणतो, स्ट्रेंथ एनव्हलप, मोहर कुलम एनव्हलप. आणि मग ते जे एनव्हलप आहे म्हणजे स्ट्रेट लाईन आहे, ती वाय ॲक्सिसला ज्या ठिकाणी मीट होईल तिथून ओरिजिनपासून जे डिस्टन्स असेल ती म्हणजे कशाची व्हॅल्यू मिळते आपल्याला, सीची. आणि ती लाईन होरिझोंटलशी जो अँगल तयार करते तो अँगल म्हणजेच काय झाला, फाय, अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन. अशा पद्धतीने समजलं सगळ्यांना. अशा पद्धतीने आपण काय करतो, मोहर कुलम सर्कल ड्रॉ करतो. तर मोहर कुलम सर्कल ड्रॉ करण्यासाठी कोणती टेस्ट कंडक्ट केली जाते, तर महत्त्वाची लक्षात असू द्या, ट्रायॲक्सियल कॉम्प्रेशन टेस्ट. ठीक आहे. बघा या ठिकाणी त्याचं एक्झाम्पल दिले ट्रायॲक्सियल कॉम्प्रेशन टेस्टचं. 3 स्पेसिमन घेतले सॉइल सॅम्पलचे, प्रत्येकावरती टेस्ट कंडक्ट केली फेल होईपर्यंत. मग फेल होईपर्यंत टेस्ट कंडक्ट केल्यानंतर आपल्याला मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि डेव्हिएटर स्ट्रेस मिळाले ॲट द फेल्युअर. मग याच्यावरून आपण काय केलं, मायनर प्रिन्सिपल स्ट्रेसवरून आपण मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस काढू शकतो. मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस कसा काढणार, सिग्मा 1 इज इक्वल्स टू काय, सिग्मा 3 प्लस डेव्हिएटर स्ट्रेस. म्हणजे या दोघांची ॲडिशन जर केली तर पहिल्या स्पेसिमनसाठी आपल्याला काय मिळून जाईल,
पहिल्या स्पेसिमनसाठी आपल्याला काय मिळून जाईल, मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. दुसऱ्या स्पेसिमनसाठी मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस पाहिजे असेल, मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस कशाने डिनोट केला जातो, सिग्मा 1ने. मग सिग्मा 1 जर आपल्याला पाहिजे असेल, मग मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस आणि डेव्हिएटर स्ट्रेसचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, दुसऱ्या सॅम्पलसाठी मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस मिळून जाईल. मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस कशाने डिनोट करतात, सिग्मा 3ने. लक्षात असू द्या. ठीक आहे. आपल्याला मग इथं काय आहे, सिग्मा 3 दिलेला आहे, सिग्मा 3 दिलेला आहे ऑब्झर्वेशनमध्ये आणि डेल्टा पी दिलेला आहे. आपल्याला काय काढायचे प्रत्येक टेस्टचा, सिग्मा 1. मग सिग्मा 1 आणि सिग्मा 3 असेल तर तुम्ही काय करू शकता, मग प्रत्येक टेस्टचं काय करणार, सिग्मा 1 सिग्मा 3 प्लॉट करणार, त्याच्यानुसार सर्कल काढणार. सपोज हा पहिल्या स्पेसिमन नंबरचा आला आहे सर्कल, मग दुसऱ्या स्पेसिमनचा सर्कल सपोज असा आला, तिसऱ्या स्पेसिमनचा सर्कल सपोज अशा पद्धतीने आला. मग याच्यातून जी काही टँजंट जाईल तिघांमधून, ती टँजंट सीला जे वाय ॲक्सिसला जिथं टच होईल तिथून तुम्हाला काय मिळणार, सी. पट्टीने तुम्ही डायरेक्टली ग्राफ प्लॉट केल्यानंतर पट्टीने मेजर करू शकता, बरोबर. किंवा आणि मग नंतर काय करायचं, ग्राफने फाय मोजायचं. ठीक आहे. जो काही अँगल प्रो सर्कलने तुम्ही मग मोजू शकता. एकदा का ग्राफवरती प्लॉट केलं की तुम्हाला फाय पण मिळून जाईल. मग अशा पद्धतीने आपण काय केलं, मग ट्रायॅक्सल बघा ह्या ठिकाणी डायरेक्टली सॉल्व्ह केलेला आहे प्रॉब्लेम. सिग्मा 1 म्हणजे मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस कॅल्क्युलेट केले ह्या दोघांचे ॲडिशन करून, ते किती होतं, 7.2. या ठिकाणी दोघांचे ॲडिशन करून किती होतं, सिग्मा 1 9.73 आणि इथे किती होतं, 11.82. मग पुढे बघा, पहिल्या टेस्टसाठी बघा हा सर्कल आला, दुसऱ्या टेस्टसाठी हा सर्कल आला, येलो कलरमध्ये दिसतोय, आणि तिसऱ्या सॅम्पलसाठी सॉइल स्पेसिमनसाठी हा सर्कल आला. आणि मग पुढे बघा, त्या तिघांमधून जी टँजंट पास होईल ती टँजंट काढलेली आहे. ती टँजंट बघा, ही वाय ॲक्सिस आहे आणि ही एक्स ॲक्सिस आहे. मग वाय ॲक्सिसला ह्या ठिकाणी तो काय झाला, टच झाला, आणि या ठिकाणी बघा स्लोप आपल्याला मिळालेला आहे वाय आणि एक्स, बरोबर, हॉरिझॉन्टलची. आणि त्याच्यावरून काय काय प्लॉट केला, मग अँगल ड्रॉ केला, आणि मग काय फाइंड आउट केलं, सी आणि फायची व्हॅल्यू ग्राफने प्लॉट केली. ठीक आहे. तर तुम्हाला इक्वेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डायरेक्ट शेअर टेस्टवरतीच तुम्हाला काय केले जातील, प्रॉब्लेम्स विचारले जातील. आणि व्हॅन शेअर टेस्ट एक राहिली. व्हॅन शेअर टेस्ट आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये काय करूया, कंप्लीट करूया. ठीक आहे, सॉरी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर शिअर टेस्ट जी असतात, ही जी शिअर टेस्ट आहे ती 3 पद्धतीने कंडक्ट केली जाते. लक्षात असू द्या. कोणती टेस्ट, ॲक्सियल कॉम्प्रेशन टेस्ट, UU टेस्ट, CU आणि CD. तर UU टेस्ट म्हणजेच काय, अनकन्सॉलिडेटेड अनड्रेन टेस्ट. आता बघा, अनकन्सॉलिडेटेड अनड्रेन का म्हटलं जातं, तर बघूया आपण, इमेजकडे जाऊया ट्रायॲक्सियल कॉम्प्रेशनच्या. बघा ह्या ठिकाणी काय आहे, हां, ट्रायॲक्सियल कॉम्प्रेशन टेस्टच्याच रिलेटेड आहेत त्या 3 टर्म्स. लक्षात असू द्या. ठीक आहे. अनकन्सॉलिडेटेड अनड्रेन टेस्ट का म्हटलं जातं, बघा, अनकन्सॉलिडेटेड. आता कन्सॉलिडेशन म्हणजेच काय, कन्सॉलिडेशन म्हणजेच काय, स्लोली जे कॉम्पॅक्शन होतं, नॅचरली जे कॉम्पॅक्शन होतं त्याला म्हटलं जातं कन्सॉलिडेशन, बरोबर. मग आता इथं शब्द काय आलेला आहे, अनकन्सॉलिडेटेड. अनकन्सॉलिडेटेड म्हणजेच काय, की त्या सॉईलचं कॉम्पॅक्शन होत नाही आहे किंवा नॅचरली ती कॉम्प्रेस होत नाही सॉईल. मग अशा स्टेजमध्ये सॉईल असेल तर मग ती त्या स्टेजमध्ये जर आपण टेस्ट कंडक्ट करत असोल तर ती कोणती टाईप ऑफ टेस्ट झाली, मग अनकन्सॉलिडेटेड. पुढे शब्द आहे अनड्रेन. अनड्रेन म्हणजेच काय बघा, आता ह्या ठिकाणी आपण व्हर्टिकल लोड करतोय सॉईल सॅम्पलवरती अप्लाय, आणि आजूबाजूला काय सॉईल सॅम्पलच्या पाणी आहे, बरोबर. मग जेव्हा आपण व्हर्टिकल लोड अप्लाय करू त्यावेळेस काय होईल, जे काही आजूबाजूला पाणी त्याच्यावरती पण व्हर्टिकल स्ट्रेस अप्लाय होणार, बरोबर. मग अप्लाय केल्यानंतर अनड्रेन करत नाही म्हणजे आपण त्या पाण्याला बाहेर जाऊ देत नाही लोडिंगच्या वेळेस. सॉईल सॅम्पलवरती जेव्हा लोड होत असेल तेव्हा आपण त्या पाण्याला ड्रेनिंग करत नाही. ड्रेनिंग म्हणजे बाहेर पडू देत नाही, डायरेक्ट पूर्ण चारी बाजूने पूर्ण पॅक केलेलं आहे त्या पाण्याला. अशा कंडिशनमध्ये आपण ती टेस्ट करत असतो, तर ती कोणती झाली, मग अनड्रेन टेस्ट.
समजलं? मग अशा पद्धतीने मग तुम्हाला तिन्ही टेस्ट समजून जातील. कन्सॉलिडेशन आणि ड्रेन आणि अनड्रेन समजलं असेल, बरोबर? मग तशाच पद्धती कन्सॉलिडेटेड आणि अनड्रेन म्हणजेच काय? कन्सॉलिडेटेड म्हणजेच कॉम्प्रेशन आपण अलाव केलं आहे सॉइल सॅम्पलचं, बरोबर, पण पाणी बाहेर पडू देत नाही आहे. मग अशा कंडिशनमध्ये जर आपण ही टेस्ट कंडक्ट केली, मग ती कोणती झाली? कन्सॉलिडेटेड अनड्रेन. आणि शेवटी कोणती झाली? कन्सॉलिडेटेड आणि ड्रेन. कन्सॉलिडेटेड ड्रेन म्हणजेच काय झालं? मग तर सॉइल सॅम्पलला आपण कॉम्प्रेस होऊ देतोय आणि सोबतच जे काही पाणी आहे त्या पाण्याला सुद्धा काय करतोय? कॉम्प्रेशनमुळे बाहेर पडू देतोय, म्हणजे अलाउड करतोय ड्रेनिंग. त्या पाण्याचं ड्रेनिंग आपण अलाउ करतोय. मग अशा कंडिशनमध्ये जर आपण ही टेस्ट कंडक्ट करत असू, मग ती कोणती झाली? मग कन्सॉलिडेटेड ड्रेन टेस्ट. तर मग अनकन्सॉलिडेटेड अनड्रेनलाच काय म्हटलं जातं? क्यू टेस्ट. आणि कन्सॉलिडेटेड ड्रेन टेस्टलाच म्हणजे CDलाच काय म्हटलं जातं? एस टेस्ट. तर क्यू टेस्ट आणि एस टेस्ट या दोन महत्त्वाच्या लक्षात ठेवा. फक्त त्याचं काय कंडिशन, काय कोणत्या कंडिशनला शेअर टेस्ट परफॉर्म केली जाते, फक्त एवढंच आहे. टेस्ट प्रोसिजर सेम, आपण ट्रायॲक्सियल कॉम्प्रेशन टेस्टची जशी घेतली तशी. फक्त ह्या 3 कंडिशनपैकी कोणत्याही कंडिशनला आपण ट्रायॲक्सियल कॉम्प्रेशन टेस्ट काय करू शकतो? कंडक्ट करू शकतो. नॉर्मली क्यू टेस्ट काय केली जाते? यूज केली जाते शिअर स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी सॉईलची. ओके, तर ह्या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल नंबर ऑफ कोणकोणते एक्सपेरिमेंटल प्रोसिजर्स आहेत किंवा एक्सपेरिमेंटल टेस्ट आहेत ज्या सॉईलची शिअर स्ट्रेंथ डिटरमाइन करू शकतात. पहिली आपण बघितली कॉम्प्रेशन अनकन्फाईन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट. दुसरं बघितलं आपण डायरेक्ट शेअर टेस्ट. आणि तिसरी आपण बघितली ट्रायॲक्सियल कॉम्प्रेशन टेस्ट. ठीक आहे. आणि आणखीन एक आहे वॅन शेअर टेस्ट, ती आपण नेक्स्ट लेक्चरला कंडक्ट करूया. ठीक आहे, म्हणजे कंप्लीट करूया. ठीक आहे. ज्या स्टुडंट्सने किंवा जे काही व्ह्युअर्स आहेत जे माझं व्हिडिओ बघतायत, ज्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे जे काही नवीन सब्जेक्ट्स जे येतील किंवा त्यांचे व्हिडिओज येतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती, त्याचे अपडेट्स तुम्हाला रेग्युलरली मिळत राहतील. व्हिडिओज जे काही तुम्हाला आवडलेत किंवा काही सजेशन्स असतील, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.